Hello friends, in the last video we learned the poem. We started with the second unit and we learned the first poem. It was the comparisons. In this poem we learned the unknown poet who has been advised us in this world there are many things which are opposite, which are completely opposite to the one another, but we should never think of these opposite things. We should always think of ourselves. Poet has at the end he has given us the message, you should think of some yourself. Now we have to solve the activities. Come at your page number, all of you open your books and come at your page number 35. Here the first activity, whatever is given, list all the adjectives in the poem. Now the poem which is a form of comparison, so there are many adjectives given. So what the different adjectives are given, first of all we have to make a list of these all the adjectives. See in your poem what the adjectives are given. I'll write here, and after writing the adjectives we have to write these adjectives in a comparative form. What adjectives are? Number one, fast, then slow, after that big, then small, then sour, fierce, then dry, sweet, then cool. In every line there is an adjective. Then round, another adjective, just I'll read out them. Warm, noisy, quiet. Again there is strong, then weak, hard, soft. Weak, hard, soft. After this dark, then tall, short, cooked. Tall, short, cooked. All these are the different adjectives given in the poem. Now ॲडजेक्टिव्ह आता लिहिल्यानंतर कंपॅरेटिव्ह फॉर्म्स, आता या ॲडजेक्टिव्हचे आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म्स कोणते ते पाहायचे. आता बघा याचे कंपॅरेटिव्ह फॉर्म्स कसे होतील. आता हा कूल आहे, कूलचा हे कूलर, कूलेस्ट. त्यानंतर हा स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. त्यानंतर हा वीक, वीकर, वीकेस्ट. फक्त बघायचे नाही, प्रत्येकाने व्यवस्थित प्रॉपरली लिहून घ्यायचे सर्व आहे. हा हार्ड, हार्डर, हार्डेस्ट, सॉफ्ट, सॉफ्टर, सॉफ्टेस्ट, डार्क, हा डार्कर, डार्केस्ट. त्यानंतर टॉल, टॉलर, टॉलेस्ट, शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. त्यानंतर फास्ट, हा फास्टर. त्यानंतरचा फास्टेस्ट, देन स्लो, स्लोअर, स्लोएस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट. त्याला स्मॉल, त्याला फक्त ER लागेल, ER आणि EST लिहितो मी या ठिकाणी. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. स्वीट, याला देखील फक्त ER लागेल. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. आता यासारखे जे ॲडजेक्टिव्ज आहेत सर्व, या ॲडजेक्टिव्ह शिवाय आपल्याला पुढे नंतर हा जो डिग्रीचा पार्ट आहे कंपॅरिझन,
कारण डिग्री ऑफ कंपॅरिझन जो आहे तो डिग्री ऑफ कंपॅरिझन आपण पूर्णपणे चेंज करू शकणार नाही. सो यू मस्ट रीड सच काइंड ऑफ द एडजेक्टिव्ज व्हेरी केअरफुली. आता इथे जेवढे दिलेले आहेत प्रत्येकाने होमवर्क म्हणून आणखी ॲक्टिव्हिटी लक्षात ठेवायची. सेम याच प्रकारचे आणखी 50 मोर ॲडजेक्टिव्ह जे आहेत आणखी यामध्येच आपण लिहिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा 10 11 12 आणि 13 आणि आणखी याच्यामध्ये 13 शिवाय आणखी 50 ॲडजेक्टिव्ह जे आहेत हे 50 ॲडजेक्टिव्ह यामध्ये आपण आणखी ॲड करायचे आणि या प्रकारची लिस्ट जी आहे ती पुढे वाढवत चालायची. यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम. आता ॲडजेक्टिव्ह ॲज वेल ॲज नाउन्स प्रत्येक ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाउन दिलेला आहे. जसं फास्ट म्हणलं की फास्टला काय दिलेलं आहे स्पेसशिप. त्यानंतर स्लो म्हटलं की स्नेल. त्यानंतर बिगला डायनासॉर. स्मॉलला नेल. फियर्सला टायगर. त्यानंतर जेंटलला लॅम्ब. त्यानंतर सोअरला लेमन. स्वीटला जॅम. यासारखे वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह आणि नाउन्स दिलेले आहेत. तर ॲडजेक्टिव्ह आणि नाउन्स प्रत्येक ॲडजेक्टिव्ह नंतर जो नाउन आहे म्हणजे कंपॅरिझन कशासोबत काय केलेलं आहे ते आपण त्या ठिकाणी लिहायचं. यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 3. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8. थिंक ऑफ सिमिलीज using different object. For example, dry as land, wet as a puddle. Now try to put together similes to make a poem with the rhyming lines. या प्रकारचे रायमिंग लाईन जे आहेत त्याच्यामधल्या अगोदर आपण या पोएम मधील जे रायमिंग पेअर्स आहेत मग याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे राईम्स वापरलेले आहेत. कारण पोएम मध्ये आपल्याला जो क्वेश्चन दिला जातो त्या क्वेश्चन्स मध्ये बऱ्याच वेळेस राईट द रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग पेअर्स असा म्हणून आपल्याला क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारला जातो. आता आपल्याला अगोदर क्वेश्चन पाहायचा यामधले रायमिंग पेअर्स. हे पहा रायमिंग पेअर्स. रायमिंग पेअर्स आपल्याला लिहायचे या पोएम मधील. आता रायमिंग पेअर्स कसे बघा सेकंड आणि थर्ड लाईन सॉरी सेकंड आणि फोर्थ लाईन मध्ये स्नेल नेल. हा पहा स्नेल नेल. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे लॅम्ब जॅम. लॅम्ब जॅम. त्यानंतर सी पी सी पी. त्यानंतर टोस्ट घोस्ट. टोस्ट घोस्ट. After this kitten mitten. Kitten mitten. Then moon noon. Moon noon. Then elf self. Elf self. हे यामधले सर्व रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणजे एक लक्षात ठेवा या पोएमचं जर आपल्याला राईम स्कीम लिहायची असेल राईम स्कीम. आता राईम स्कीम कशी असते नेहमी फर्स्ट लाईनला ए सेकंड लाईनचा वर्ड जर ए प्रमाणे असेल तर त्यालाही ए किंवा वेगळा येतो. आता फर्स्ट लाईनचा लास्ट वर्ड जो आहे तो स्पेसशिप. मग स्पेसशिपला लिहिणार आपण ए. सेकंड मध्ये आहे स्नेल म्हणजे स्पेसशिपचा हा काही राईम नाहीये म्हणजे याला येईल बी. यानंतर डायनासॉर वरील दोन्ही प्रमाणे पण नाहीये हा येईल सी. त्यानंतर नेल म्हणजे आपण नेल हे स्नेलला दिले म्हणजे बी. ए बी सी बी. संपूर्ण पोएम मध्ये राईम स्कीम जे आहे हे राईम स्कीम यामध्ये ए बी सी बी हे राईम स्कीम वापरलेलं. यानंतर बघा ॲक्टिव्हिटी नंबर 5. So in this activity number 5, start a collection of idioms with the comparison. Use the following categories. Now the different categories are given. What the different categories are given here? Idioms with color. What the different
categories are given. We have to make various idioms for the comparison. Now, what the different categories? Number one category, idioms of color. Second category is given idioms of animals, and third category is given idioms of object. Idioms of objects. आता या तीनही कॅटेगरीज वापरून आपल्याला जे इडियम्स बनवायचे तर कशा प्रकारचे बघा. पहिला जो आहे तो कलर दिलेला, कलर. आता कलर मध्ये आपण या प्रकारे लिहू शकतो बघा. प्रत्येकावरचे एक दोन एक्झाम्पल्स मी देतो आता या ठिकाणी. आता हा एक कलर इथे ॲज ब्लॅक ॲज किंवा ॲज ब्ल्यू ॲज किंवा ॲज व्हाईट ॲज, ॲज व्हाईट ॲज. आता ही जी आपल्याला वेगवेगळे इडियम्स बनवायला सांगितलेले, यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत कलर्स. ओके, इडियम्स विथ द कलर्स किंवा इडियम्स विथ द फॉक्स. आता ॲज ब्लॅक ॲज किंवा ॲज कलरफुल ॲज रेनबो. किंवा ॲनिमल्स मध्ये ॲज स्ट्रॉंग किंवा ॲज बिग ॲज एलिफंट, ॲज टॉल ॲज जिराफ. हे ॲज टॉल ॲज जिराफ हे आपण काय लिहितोय इथे, ॲनिमल्स लिहितोय. त्याच्यानंतर बघा ॲज आणखी ॲनिमल्समध्ये ॲज ब्रेव, ॲज ब्रेव ॲज लायन. हे आपण ॲनिमल सोबत कंपॅरिझन केलं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट सोबत. आता ऑब्जेक्ट सोबत कसं बघा, ॲज ब्लॅक ॲज टार. टार म्हणजे डांबर. ऑब्जेक्ट्स एखादी वस्तू. किंवा ॲज व्हाईट ॲज फीदर, पक्ष्यांप्रमाणे म्हणजे पक्षाच्या पंखांप्रमाणे. ॲज व्हाईट ॲज फीदर्स. आता हे जे आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे इडियम्स यूज करतोय. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 जो दिलेला आहे. गिवन बिलो आर सम इडियोमॅटिक कंपॅरिझन विथ लाईक. आता आपण कंपॅरिझन करण्यासाठी वाक्यामध्ये जसं ॲज ब्लॅक ॲज म्हटलं म्हणजे ॲज ॲजचा वापर केला. आता बऱ्याच वेळेस कंपॅरिझन करण्यासाठी लाईक या शब्दाचाही वापर केला जातो. आणि लाईक वापरून आता इथे शब्द दिलेले आहेत, लाईक अ कॅट ऑन अ हॉट टीन रूफ. त्यानंतर लाईक अ बुल इन द चायना शॉप. त्यानंतर लाईक अ रेड रॅग टू अ बुल. लाईक अ कॅट दॅट स्टोल द क्रीम. लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅक. त्यानंतर मेमरी लाईक सीव. हे डिफरंट वेगवेगळे ॲडजेक्टिव्ज किंवा सिमिलॅरिटीज कंपॅरिझन्स यूज केलेले. युझिंग युअर इमॅजिनेशन राईट मोर कंपॅरिझन्स युझिंग लाईक. आणि शेवटचा क्वेश्चन यामधला जो आपल्याला दिलेला आहे, या प्रकारचे वेगवेगळे आपण कंपॅरिझन्स यूज करून किंवा या ॲडजेक्टिव्हचा वापर करून विविध प्रकारचे कंपॅरिझन्स आपण बनवू शकतो. आता हे सर्व कंपॅरिझन्स बनवल्यानंतर आफ्टर दिस ऑल द कंपॅरिझन्स, वन मोर last question is remain, and that is very important. It is appreciation of the poem. Appreciation of the poem. So what is the important part in the appreciation of the poem? First of all, you have to write the title of the poem, then poet. After title and poet, this part is for half mark and this is for half mark.
म्हणजे हा 1 मार्कासाठीचा पार्ट आहे, टायटल आणि पोएटचा. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आपल्याला जो लिहायचा आहे तो यामधला थीम. सो व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम? Comparison is the theme. Poet has used the different comparisons in the poem using the adjectives, and by using these all the adjectives, what exactly the poet has given here. So you have to write in short the theme. This theme has 2 marks. Then figure of speech. Figure of speech. आता जो पार्ट आहे फिगर ऑफ स्पीच मध्ये बघा, या पोएम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आहेत. ॲज याचा वापर बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. म्हणजे एक जो आहे तो याच्यामधला हा सिमिली फिगर ऑफ स्पीच प्रामुख्याने पोएम मध्ये मोठ्या प्रमाणावरती यूज केलेला आहे कंपॅरिझनला. आता याच्याशिवाय सेकंड लाईन पहा, स्लो ॲज अ स्नेल. आता स्लो ॲज अ स्नेल सेंटेन्स मी लिहितो ते पहा. Slow as a snail. So in this line, this word slow begins with S, and the snail, this word also begins with snail. Remember, any line when 2 or more than 2 words begin with the same letter, it is called as alliteration. मग याच्यामध्ये हा झाला alliteration. मग जसं सिमिली आहे तसं त्या सिमिली शिवाय या पोएम मध्ये यूज केलेला आहे alliteration. म्हणजे alliterationचा वापर आहे, सिमिलीचाही वापर आहे. तेव्हा हा फिगर ऑफ स्पीचचा हा एक क्वेश्चन जो आहे, म्हणजे टायटल झालं कंपॅरिझन. पोएटला अननोन, पोएट कोणाही दिलेलं नाही. थीम, काय थीम आहे ती संपूर्ण थीम आपल्याला यामध्ये लिहायची. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. या फिगर ऑफ स्पीचमध्ये इन दिस पोएम व्हेरियस फिगर ऑफ स्पीच गिवन. याचे आपण एक्झाम्पल लिहिले तरी चालतं. यामधला सिमिली आहे, एलिट्रेशन आहे, आणखी कुठल्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आहे ते सर्व फिगर ऑफ स्पीच या पोएम मधील आपण त्या ठिकाणी लिहायची. म्हणजे हे इम्पॉर्टंट 3. जेव्हा पोएम वरती जोही आपल्याला क्वेश्चन दिला जातो, एकतर कुठला तरी एखादा स्टांजा असेल 5 मार्क्ससाठी, आणि नंबर दुसरा आपल्याला ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन दिला जाईल हा 5 मार्क्ससाठी. हा क्वेश्चन जो आहे आपल्याला पूर्ण आउट ऑफ मार्क्स जे आहे हा आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा क्वेश्चन आहे. म्हणजे आपण टायटल, पोएट, थीम, फिगर ऑफ स्पीच आणि आणखी दुसरा जो आपल्याला पॉईंट या वरती दिला जातो, वाय डू यू लाईक द पोएम, किंवा राईट द लाईन विथ सजेस्ट, या प्रकारचे जे काही क्वेश्चन्स राहतात दिलेले, हे क्वेश्चन्स पूर्ण आपण जर लिहिले तर यावरून आपल्याला त्या पोएमवरील जोही दिलेला कुठला पार्ट असतो किंवा ज्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन दिलेले असतात हे सर्व प्रॉपरली आपण समजून घेऊ शकतो. सो you read the poem carefully, try to solve all the activities, all the comparison words, and also the adjectives with the comparative form. In the next video we'll start with the next part. Okay, thank you.